एक संदेश जायचा आहे तो जगाकडनं दिला गेलेला आहे, पण या शस्त्रसंधीचं काही तासातच, दिवसात नाही तर तासात त्यानं उल्लंघन केलंय. हे तुम्ही कशाचे संकेत मानताय? मला असं वाटतं की ही नक्कीच दुर्दैवी आणि विरोधाभासानी भरलेली कृती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. शस्त्रसंधीचा प्रस्ताव आपल्याकडे पाकिस्तानकडनं आला. बरोबर. पाकिस्ताननी अमेरिकेला संपर्क केला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात होते. पाकिस्ताननी IMF कडनं बेल आउट पॅकेज मागितलं. त्याचा $1 हप्ता त्यांना आज मिळणार होता आणि त्या संदर्भामध्ये असं कळतं आहे की एक कंडिशन ठेवली गेली होती की पाकिस्ताननी या सगळ्या गोष्टींमधनं विड्रॉ करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाला होता. किंबहुना 2 दिवसांमध्ये पाकिस्तान सातत्याने अनेक देशांना मध्यस्थी करा म्हणून विनंती करत होता. पाकिस्तान हे जगाला सिग्नल देत होतं की आमचं प्रचंड आर्थिक नुकसान होतं आहे. त्यांना हेही कळून चुकलं होतं की त्यांचं कोणतेही स्थिती त्यांची सुरक्षित नाहीये. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव शस्त्रसंधीचा दिला. आज दुपारी 3 वाजता DGMO कडनं, पाकिस्तानचे DGMO कडनं म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स कडनं आपल्या DGMOंना तो प्रस्ताव आला. आपण तो प्रस्ताव मान्य केला. या केसमध्ये पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांच्या गोष्टीकडनं आलेला हा प्रस्ताव होता आणि आता खुद्द पाकिस्तानकडनं जर त्याचं उल्लंघन होत असेल तर मात्र हे अत्यंत गंभीर बाब आहे. आणि मला असं वाटतं की आपण अशा स्वरूपाच्या उल्लंघनासाठी तयार पण आहोत. म्हणजे आपण आपली क्षमता ही गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये केवळ पाकिस्तान नाही तर चीनला देखील दाखवलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी आमचं सैन्यबल पूर्णपणे तयार आहे. मात्र मला याचंच हे आश्चर्य वाटतंय की खुद्द पाकिस्तानकडनं जेव्हा हा इनिशिएट केला जातो आणि खुद्द पाकिस्तानकडनंच पुन्हा त्याचं उल्लंघन होतं, हा विरोधाभास जो आहे हा पाकिस्तानला अत्यंत महागात पडणार आहे. कारण पाकिस्तानने जर आता कोणत्या प्रकारचं एस्केलेशन केलं, हा पाठ झाला तर कदाचित यामधनं आतापर्यंत आपल्या ग्राउंड फोर्सेस आणि एअर फोर्सेस ऍक्टिव्हेट होत्या. आपली नेव्हल फोर्स अजूनही ऍक्टिव्हेट नाहीये. पण हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. यामधनं मी काही लष्करी अधिकाऱ्यांशी, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी अशी शक्यता व्यक्त केली की कदाचित हा मेसेज ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचायला वेळ जात असेल. त्यामुळे हा पाठ होऊ शकतो अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली. पण मला असं वाटतं की जर ही कन्सिस्टन्सी रात्री परत राहिली तर मात्र नक्कीच हे 100% पाकिस्तानकडनं विरोधाभासाचं प्रकरण आहे आणि मला वाटतं भारताला पूर्ण अधिकार आहे या गोष्टीला रिटॅलिएट करण्याचा. मग ही पाकिस्तानकडनं युद्धाची सुरुवात आहे असं आपण समजू शकतो आणि आपण पूर्ण ताकदीने त्याला रिटॅलिएट करू शकतो. एक प्रकारे सर, हे पाकिस्तानमधल्या 2 सत्ता केंद्रांमधला संघर्ष सुद्धा आहे, याची सुद्धा ठाम पद्धतीने चर्चा होते. पाकिस्तानची आर्मी आणि पाकिस्तानचं सरकार. सो या 2 सत्ता केंद्रांमधला संघर्ष, त्याची परिणिती वाटते? मला याहीपेक्षा असं वाटतं आहे की पाकिस्तानमधल्या सरकार आणि पाकिस्तानमधलं लष्कर यापेक्षा सुद्धा पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानचं लष्कर याच्यामधला सुद्धा हा संघर्ष असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण असं आहे की ह्या दहशतवादी संघटना कोणत्या परिस्थितीमध्ये अशा शस्त्रसंधीला तयार होत नाहीत. त्या सातत्याने अग्रेसिव्ह असतात आणि जर पाकिस्तानच्या सरकारकडनं शस्त्रसंधीसाठी प्रयत्न केले जात असतील तर दहशतवादी संघटना सुद्धा या बाबतीमध्ये पुढाकार घेऊ शकतात. ही पण शक्यता नाकारता येत नाही. मुळात मुद्दा असा आहे की पाकिस्तानमधली एकूणच सिच्युएशन जी परिस्थिती आहे ही अत्यंत गुंतागुंतीची झालेली आहे. पाकिस्तानमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांची आर्थिक अवस्था, दुरावस्था तर झालीच आहे, पण जो त्यांचा पॉप्युलर लीडर इम्रान खान तो तुरुंगात आहे. पाकिस्तानची जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. बलूचमध्ये पाकिस्तान आर्मीवरती मोठ्या प्रमाणात अटॅक होत आहे. खैबर पख्तूनवामधनं सुद्धा काही मुवमेंट इनिशिएट होण्याच्या, ऍक्टिव्हिटीज इनिशिएट होण्याच्या बातम्या येत आहेत. सिंधमधनं सुद्धा सिंधी लिबरेशन मुवमेंट सुद्धा ऍक्टिव्हेट होण्याच्या बातम्या येत आहेत. तर मला असं वाटतं की मुळातच पाकिस्तानची अवस्था इतकी कठीण आहे ते पाकिस्तानच्या लष्कराला आणि ISIला आपलं अस्तित्व टिकवणं देखील अवघड आहे. अशा प्रसंगी जनतेचा रोष त्यांना प्रचंड महागात पडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यासाठी त्यांच्याकडनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव आणला गेला. परंतु आता जर याच्यामध्ये कन्सिस्टन्सी रात्री परत राहिली तर मात्र निश्चितपणे हे विरोधाभास आहे. आणि भारताने क्रिस्टल क्लिअर केलंय की यापुढे पाकिस्तानकडनं कोणतीही दहशतवादाला पुरस्कृत घटना घडली तर त्याला आम्ही ऍक्ट ऑफ वॉर असं मानू आणि त्याचं प्रत्युत्तर आम्ही त्याच भाषेमध्ये त्यांना देऊ. या सगळ्यामध्ये सर, अमेरिकेची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण जगाला या 2 देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे याची माहिती जर कशामुळे मिळाली तर ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटमुळे मिळाली की संवाद साधला गेला, सामंजस्यानं दोनही सरकारांनं शस्त्रसंधी केलेली आहे अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे बिग प्लेअर इज डेफिनेटली अमेरिका. अमेरिकेची काय भूमिका आता असू शकते?
हे बघा, यामध्ये अमेरिकेने काय पहिल्यांदा अशा स्वरूपाची मध्यस्थी, एक तर खरं तर आपण ऑफिशियली अजूनही ऍक्सेप्ट केलेलं नाहीये, ऍडमिट केलेलं नाहीये. कारण जी काही दिवसापूर्वी MEA मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कडनं काही वेळापूर्वी जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये सुद्धा आपण चुकूनही उल्लेख केलेला नाही. आपण काय सांगितलं की त्यांच्या DGMO कडनं आम्हाला शस्त्रसंधीचा प्रस्ताव आला, आम्ही तो मान्य केला आणि त्यानंतर आम्ही हे सांगितलं की त्यांनी कसा खोटा प्रचार केला आणि आमचे कशा पद्धतीने नुकसान पोहोचवलं भारताला, ते कसं खोटं होतं हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कुठेही अमेरिकेचा उल्लेख हा चुकूनही आलेला नाही. हे डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट आहे, हा पहिला मुद्दा. पण एक बाब नक्कीच आहे की अमेरिकेने यापूर्वीची भूमिका जर बघितली गेल्या पहलगामच्या हल्ल्यानंतर अमेरिकेची एकूण भूमिका ही बऱ्यापैकी तटस्थ भूमिका होती असं आपल्याला म्हणावं लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टिपिकल अमेरिकेकडनं येणारं स्टेटमेंट असतं, संयम बाळगा, पण कुठेही त्यांनी हस्तक्षेप नाही केला. दबाव आणणं कशाला म्हणतात, प्रभाव टाकणं कशाला म्हणतात, की जसं झेलेन्स्की म्हणजे युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलून घेतलं, त्यांच्या दोघात खडाजंगी झाली की तुम्ही माघार घ्या, त्यांनी झेलेन्स्कीला सांगितलं, जगाने ते सगळं पाहिलं, याला म्हणतात दबाव आणणं. असा कोणताही प्रकार भारत आणि अमेरिकेच्या बाबतीत घडलेलाच नाहीये. जो काही घडला असेल तो पाकिस्तान आणि अमेरिकेच्या बाबतीमध्ये घडलेला असेल, कारण भारताची भूमिका क्रिस्टल क्लिअर आहे. हा आमचा बायलॅटरल इश्यू आहे, आम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी इंटरव्हेन्शनची आवश्यकता नाहीये. पण यानंतर आपण बघतो की 1999ला जेव्हा कारगिलचा संघर्ष झाला होता त्यावेळेला अमेरिकेने अशाच पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स केली होती पाकिस्तानवरती. त्यावेळेला नवाज शरीफ यांना बिल क्लिंटन यांनी अमेरिकेला बोलून घेतलं होतं आणि त्यावेळेला खूप दम भरला होता. नंतर मग आपण बघतो कारगिलचा संघर्ष हा निवडलेला आपल्याला दिसून येतं. पण यावेळेला बघा, व्हॅन्स म्हणून त्यांचे जे उपराष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही फंडामेंटली डिफरंट आहोत, आम्हाला या प्रकरणामध्ये अजिबात स्वारस्य नाहीये. पण नंतरच्या काळामध्ये घडामोड अशी घडली की रशियाने उघडपणे भारताची बाजू उचलून धरली. रशियन इक्विपमेंट ह्या युद्धामध्ये वापरले गेले. S-400 ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम प्रभावीपणे काम करत होती. त्यामुळे कुठेतरी दक्षिण आशियाच्या राजकारणामध्ये अमेरिका अलिप्त होतोय की काय अशी भीती डोनाल्ड ट्रम्पना वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प त्याच्या स्वभावाप्रमाणे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले असले पाहिजेत, पण ते पाकिस्तानच्या माध्यमातून इन्व्हॉल्व्ह झाले असतील. मला असं वाटतं भारताचा स्टँड ट्रॅडिशनली क्लिअर आहे की आम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी इंटरव्हेन्शनची गरज नाही. पाकिस्ताननी शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं ही बाब काही नवीन नाही. नॉर्मल सिच्युएशनमध्ये अनेकदा पाकिस्ताननं सीजफायर बऱ्याचदा तोडलेला आहे सीमा भागांमध्ये. पण आता एक मोठी अपडेट आली आहे. श्रीनगरमध्ये आत्तापर्यंत 80पेक्षा जास्त स्फोटांचे आवाज आले आहेत आणि कुठे आलेत तर लाल चौक परिसरामध्ये या स्फोटांचे आवाज ऐकले गेल्याची माहिती मिळते आहे. मोठ्या प्रमाणात श्रीनगरमध्ये गोळीबार सुद्धा सुरू आहे. गुलमर्ग सुद्धा टार्गेटवरती असल्याचं कळतंय. दल लेक परिसरामध्ये सुद्धा स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत. श्रीनगरमध्ये आत्तापर्यंत 80पेक्षा जास्त स्फोटांचे आवाज, मगाशी केवळ 20 मिनिटात 50 स्फोटांचे आवाज ऐकू आलेले होते. ओमर अब्दुल्लांनी या संदर्भात ट्विट केलं होतं की संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. नेटवर्क 18चे प्रतिनिधी ते सुद्धा जेव्हा माहिती देत होते तेव्हा त्यांच्या आजूबाजूला फक्त स्फोटांचा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे एक प्रकारे धडकी भरवणारे हे आवाज आहेत. सीमावर्ती भागात आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. अगदी गुजरातपासून ते जम्मूपर्यंत काही ठिकाणी हे ब्लॅकआउट आधीपासून नियोजित होतं. पण आज सगळेजण काहीसे निश्चिंत होते कारण शस्त्रसंधीची घोषणा झाली होती. लोक निवांत असताना, लोक रिलॅक्स असताना पुन्हा एकदा पाकिस्ताननं ही आगळीक केल्याचं पाहायला मिळतंय. देवळाणकर सर, आभार आपल्या विश्लेषणाबद्दल. मी पुन्हा एकदा विलासकडे जाते. विलास, मगासचा मुद्दा की दहशतवादी जे ठार झाले भारताच्या हल्ल्यामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये, त्यांना सल्यूट मारण्यासाठी आणि त्यांच्या फ्युनरलसाठी, अंत्ययात्रेसाठी पाकिस्तानचे आर्मी ऑफिसर सगळे रांगेत उभे असल्याचं दिसतं. तर हा सुद्धा खूप एक वेगळा संदेश होता जो जगाने घ्यायला हवाय आणि पाकिस्तानला मिळून धडा शिकवायला हवाय असंच बोललं जात आहे. निश्चितच जगाला खरं तर कल्पना आहे या सगळ्या गोष्टीची. ओसामा बिन लादेन कुठं लपला होता, त्याला कोणी लपवलं, कसं लपवलं, हा भाग वेगळा झाला. पण त्याचबरोबर आपल्याला या दहशतवाद्यांच्या जनाजाला खांदा देणारं लष्कर हे जगातलं एकमेव लष्कर असू शकतं. आणि कदाचित सर म्हणाले तसं लष्कर आणि दहशतवादी यांचं जे सख्य आहे ते सख्य कदाचित त्यांना हे शस्त्रसंधी मान्य नसेल. पॉलिटिकल विंगला वाटत असेल की आजची देशाची आर्थिक परिस्थिती आपली योग्य नाहीये, पराभव पुढे दिसेल, इब्रत जातीय, हे सगळं दिसत असेल. पण यांची युद्धाची खुमखुमी कदाचित त्यांना प्रोवोक करण्यासाठी आपल्याला कारणीभूत ठरते सुद्धा. हे खरं तर आता समोरचा शत्रू असेल तर चाल, पण विश्वासघातकी शत्रू आहे, हा कटप्पा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजची ही कृती आणि आता जे सायरन तुझ्या माझ्या कानात आपल्या सगळ्यांच्या स्क्रीनवर ऐकायला येत आहेत ना, या स्फोटांच्या आवाजाने आज विश्वासाला तडा गेलेला आहे.
अमेरिकेच्या विश्वासाला तडा गेलेला आहे आणि केवळ विश्वासाला तडा नाही, क्रेडिबल विश्वासार्हते बरोबरच खरं तर या पुढच्या काळातल्या पावलांना सुद्धा रोखण्याचं काम ही कृती करू शकते. कारण आज भारतातली ही सगळी प्रमुख शहरं जी शांत झालेली होती, शस्त्रसंधी झालेली होती, पण त्या पुढच्या काही काळामध्ये पुन्हा ही शहरं स्फोटांच्या आवाजाने आज हादरून गेलेली आहेत. खरं तर हे दुर्दैवी आहे. ज्यांना वाटत होतं की युद्ध टळलंय आणि आपण पुढे जात नाहीये, ते समाधान काही काळ सुद्धा टिकू नये. तर ही पाकिस्तानची युद्धखोरी किती मोठी आहे. काच काच एक मोठी बातमी विलास आपल्याकडे आली आहे, ती म्हणजे श्रीनगरमध्ये काच. आतापर्यंत 80हून अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत. श्रीनगर टार्गेटवरती आहे. श्रीनगरच्या बदामी बाग कॅन्टमध्ये ड्रोन दिसलेले आहेत. भारत प्रत्येक ड्रोनला उद्ध्वस्त करतोय. भारत प्रत्येक हल्ला परतवून लावतोय. शंकराचार्य मंदिराजवळून पाकिस्तानातनं अनेक ड्रोन सोडण्यात आल्याची किंवा डागले गेल्याची मोठी माहिती आहे. विलास, याच्यामधला धर्माचा अँगल म्हणजे पाकिस्तान सातत्यानं एक खोटं पसरवत होता, जे आपल्या आर्मीनं जगासमोर आणलं आणि सर्वांना सांगितलं की भारत एक प्रकारे मशिदींवरती टार्गेट करतोय. पण हे सगळं किती खोटं आहे हे आपण पुराव्यानिशी सिद्ध केलं. पण गेल्या 2 ते 3 दिवसात जी धार्मिक स्थळं आहेत, त्या धार्मिक स्थळांना टार्गेट करणं पाकिस्तान सोडत नाहीये आणि धर्माचा आधार घेऊन फूट पाडण्याचाही पाकिस्तान प्रयत्न करतोय. विलास.